कोरडी सहानुभूती काही कामाची नाही। पूर परिस्थितीवर धनाजी चुडमुंगे यांचा नेत्यांना टोला। तुम्हाला खरंच पूर येऊ नये असं वाटत असेल तर इथं न येता आपल्या अधिकाराचा वापर करून कर्नाटक सरकारवर दबाव आणा। पाण्याचा विसर्ग वाढून पाणी पातळी कमी करायला लावा। घर सोडलेल्या लोकांना निवारा उपलब्ध करून द्या। जनावरांना चाऱ्याची सोय करा। इतकं जरी केलात तरी खूप मोठं काम होईल। उगाचच कोरडी सहानुभूती दाखवत असाल तर त्याचा काही उपयोग नाही असा उपरोधिक टोला आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांना लगावला आहे। आज शिरोळ तालुक्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहून आणि पुढे निवडणुका आहेत हे लक्षात घेऊन सगळे नेते गावागावात पूर पर्यटनाला आलेले दिसत आहेत। आज पालकमंत्री हसन मुश्रीफ पण कोल्हापूरमधून शिरोळमध्ये पूर बघायला आले आहेत। वारंवार येणाऱ्या महापुरास अलमट्टी आणि हिप्परगी जबाबदार आहे आणि या धरणातील पाणीसाठा पावसाळ्याच्या काळात जर नियंत्रित ठेवला तर महापूर येऊ शकत नाही हे या पूर बघायला आलेल्या प्रत्येक नेत्याला माहीत आहे। कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेऊन पाणी पातळी कमी करायला तयार नाही आणि पाणी पातळी कमी केल्याशिवाय शिरोळ तालुक्यातील पाणी पुढे जात नाही। या कात्रीत इथली जनता आणि पिके धोक्यात आली आहेत। पूर येऊन 4 दिवस झाले, इथे एकही निवारा केंद्र सुरू नाही। नुसतं पूर बघून आणि फोटो काढून आपली जबाबदारी संपत नाही हे या नेत्यांना कोणी बोलत नाही असंही धनाजी चुडमुंगे म्हणाले। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।